मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 मेचा रिव्ह्यू बघत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, कालचा भाग मला देता आला नाही. कालचा भाग जरा त्यांनी दुपारून टाकला होता आणि दुपारी मी माझ्या वडिलांना भेटायला गेले होते. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून मग माहेरी गेल्यावर थोडासा उशीर होणारच, त्यामुळे कालचा भाग नाही देता आला. काल बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू मी सकाळीच दिला होता. बघितला का तुम्ही? नसेल बघितला तर नक्की बघा. आजचा भाग पण थोड्याच वेळात देणार आहे. तर बघा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज काय झालं. काल विजयने रम्याचे जरा जास्तीच लाड करायचे ठरवले. त्याने या रम्यासाठी बेडरूममध्ये नाश्ता आणला आणि तो देशमुखांच्या घरी असं चालत नाही म्हणे. मग रम्या ते सगळं बघून खुश होते आणि म्हणते, वा विजय, हे चांगलं केलंस ना तू. नाही, आमच्या देशमुखांच्या घरी हे चालत नाही, पण तू हे छान केलंस. त्या नंदिनीचे आणि काव्याचे मामी इतकी लाड करते ना, आणि प्रेग्नेंट राहिल्यापासून तर मामी त्यांचा शब्दच झेलते. असं वाटतं ना की त्या दोघींना. आता रम्या असं बोलल्या बोलल्या विजय म्हणतो, काय तू बोलू शकतेस, तुझ्या मनातलं सगळं बोल. आणि आता रम्या म्हणते, मला असं वाटतं की त्यांचं म्हणजे प्रेग्नन्सी. मग विजय म्हणतो, अरे अरे बोल बोल, तू हरकत नाहीये, तुझ्या मनातलं सांग सगळं. आणि तो तिला ते ज्यूस देतो बरं का. ते ज्यूस असतं पपईचं. रम्या ते टेस्ट करते आणि विजय म्हणतो, येस, पपईचा ज्यूस आहे हा. पपईचा ज्यूस जर कोणी पिला तर. आता रम्याला लगेच क्लिक होतं बरं का की पपई घेतल्याने मिसकॅरेज वगैरे होतं. ती आता विजयला म्हणते, आर यू सिरियस? विजय म्हणतो, हो, मी तुझ्या क्राईममध्ये पार्टनर आहे असं समज. आणि विजय आता रम्याला एक प्लॅन सांगतो बरं का. आणि विजयने रम्याला मदत पण केली आहे. प्रेक्षकांनो, मला ना आता म्हणजे फुल कन्फर्म झालंय की हा विजय ना त्या मास्टरचा माणूस आहे बरं का. नंदिनी आणि जीवाला त्रास देण्यासाठी तो आलाय, नाहीतर त्याने रम्याला अशी मदत केलीच नसती. तो रम्याला शुअरिटी देतो की चल आपण आता हे ज्यूस नंदिनी आणि काव्याला पाजूयात. म्हणजे फक्त त्यांचं एकमेकांमध्ये प्लॅन ठरलाय असं दाखवलं. आता इथून पुढचा सीन आहे ना प्रेक्षकांनो, म्हणजे मला ना जरा जास्तीच मनाला लागला, म्हणून मी तो तुम्हाला जसा जमेल तसं सांगते बरं का. आता काल त्यांनी दाखवलं होतं की एका बाईला दवाखान्यात ॲडमिट केलंय तिचं बाळ गेल्यामुळे. काव्या ते सगळं बघते. आता त्या बाईचा नवरा रडत असतो फोनवर आणि त्याच्या आईला सांगत असतो, आई बाळ गेलं ग आमचं, आम्ही किती स्वप्न पाहिले होते. आणि ते खूप रडत असतात बरं का. आता हे सगळं दृश्य काव्या बघते आणि तिला कसं तरी होतं, चक्कर यायला लागते. तिला भीती वाटते मनातनं की आपल्या बाबतीत असं झालं तर. साहजिक आहे प्रेक्षकांनो, कुठलीही प्रेग्नेंट बाई घाबरेलच हे सगळं पाहिल्यावर. तेवढ्यात नंदिनी येते बाहेर आणि काव्या तिच्या खांद्यावर डोकं टेकून रडायला लागते. इकडे आता मानिनीने आशाताईला सांगितलेलं असतं की अगं बाई आशा, पण करून ठेव, काव्य आणि नंदिनी येतीलच. आशा म्हणते, बरं ताई करते हं. तेवढ्यात विजय ती सोललेली म्हणजे एक पपई घेऊन बेडरूममध्ये जात असतो. तेव्हा मानिनी विजयला हटकते आणि म्हणते, काय हो विजयराव. विजय आता घाबरतो बरं का. आणि तेवढ्यात आशा आवाज देते मानिनीला मागून, ताई गूळ टाकू का साखर टाकू पन्ह्यात. मानिनी ते सांगायसाठी वळते तेव्हा विजय चान्स मारतो आणि पटकन पळतो तिथून. मानिनीला ते खटकतं, पण ठीक आहे, मानिनी जरा दुर्लक्ष करते त्या गोष्टीकडे, कारण मानिनीला पपई काही दिसली नाहीये. इकडे काव्या आणि नंदिनीचा सीन घेतलाय. काव्या नंदिनीला तिच्या मनातल्या भावना सांगते की ताई, हे सगळं किती वाईट झालं ग. बघ ना किती त्रासदायक आहे हे सगळं. त्या हॉस्पिटलमध्ये येणारा जो रस्ता आहे ना प्रेक्षकांना, तो खराब आहे. त्यामुळे त्या बाईचं मिसकॅरेज झालं बरं का. एक पेशंट आहे, म्हणजे त्यांनी अशी XYZ पेशंट दाखवली एक उदाहरणार्थ म्हणून. म्हणजे आता आपल्या डोक्याला टेन्शन द्यायचं त्यांना, काव्या किंवा नंदिनीच्या बाबतीत असं होऊ शकतं. त्यामुळे काव्या जरा बिथरते आणि नंदिनीला म्हणते की ताई, असं कसं होऊ शकतं ग. अगं मी आयच झाले ना की तो रस्ता आधी सुधरवेल. नंदिनी म्हणते, हो काव्या, तू नको इतका विचार करू, असं सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. त्यांच्या बाबतीत झालं ते दुर्दैवीच आहे, पण तू नको एवढं मनाला लावून घेऊस. नंदिनी तिला समजवत असते, पण काव्याला वाटतं, ताई मी आयस होण्याचीच वाट का बघू, आधीच काहीतरी केलं पाहिजे ना आपण. तेवढ्यात काव्याला आवाज येतो डॉक्टरांचा. तिचा नंबर आलेला आहे आता चेक करण्यासाठी. नंदिनी तिला जाताना पण म्हणते केबिनमध्ये डॉक्टरांच्या की अगं तू टेन्शन घेऊ नकोस काव्या, तू आता तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे हं. मग आता नंदिनीला पण ते खटकतं बरं का. काव्याला जे मनाला लागलंय ते तसं व्हायला नको होतं. आता काव्या जेव्हा जाते डॉक्टरांकडे चेक करायला, तेव्हा नंदिनी मनाशी विचार करते की डॉक्टरांनी सांगितलं होतं काव्याची प्रेग्नेन्सी नाजूक आहे. पण ती मनात विचार करते, काही झालं तरी मी काव्याला काही होऊ देणार नाही, जीवा पलीकडे मी तिला जपेल. आता ह्या दोघी जणी जात असतात दवाखान्यात तेव्हा काव्याला असं वाटतं ज्या माणसाचं बाळ गेलंय ना त्याची भेट घ्यावी. आता काव्या त्यांना मदत करायला जाते. त्यांना फॉर्म भरायचा असतो ना तिथे, त्यांचे हात असे थरथर कापत असतात. काव्या त्यांना म्हणते, मी भरू का तो फॉर्म. आणि आता त्यांना मदत करते आणि म्हणते, दादा खरंच जे झालं ते वाईट झालं हं. मग तो माणूस म्हणतो, ताई खूप वाईट झालं हो. आता तो त्याच्या भावना एक्सप्रेस करतो काव्याजवळ. आम्ही खूप स्वप्न पाहिली होती, 5वा महिना होता माझ्या बायकोला. आम्ही एक एक दिवस मोजत होतो, बाळाच्या येण्याची आस
बाळाच्या येण्याची आस लागली होती आम्हाला. आम्हाला मुलगा होईल का मुलगी होईल हे स्वप्न आम्ही रंगवत होतो. आता या दोघीनं ह्या सगळ्याचं म्हणजे संबंध स्वतःशी जोडतात. काय झालंय प्रेक्षकांनो, एकीकडे अचानक इमोशनल दाखवतायत मालिकेत आणि एकीकडे काहीतरी वेगळेच ट्विस्ट आणि टर्न दाखवताय. मी पण जरा गोंधळून गेली आहे की नेमकं चाललंय तरी काय. मी फ्रँकली सांगू का, मालिका ना जरा डाऊन टू म्हणजे रेल्वे म्हणतात ना, ट्रॅक काय ते डाऊन टू ट्रॅक चालली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण चला, आपण मालिकेच्या प्रेमात आहोत त्यामुळे अपडेट तर जाणून घेतलेच पाहिजे. आता ते दादा सांगतात की खूप वाईट झालं होतं आई, पण तुम्ही मला सहानुभूती दाखवली त्याबद्दल धन्यवाद. आता तो माणूस जसं जसं त्याच्या भावना सांगत असतो ना, तसं तसं या दोघींना आपल्या भावना आठवतात. म्हणजे जीवा पार्थ यांचे किती इमोशन्स आहेत जोडलेले बाळाबद्दल हे सगळं त्यांना आठवतं. मागचे जे सीन आहेत ते दाखवलेत. काव्या म्हणत असते, ताई बघ न ग किती वाईट झालं ग, देव करो आणि कोणाच्या बाबतीत असं कधी न हो. नंदिनी म्हणते, हो ग काव्या, नाही होणार. आता काव्या आणि नंदिनी घरी येण्यासाठी निघाल्यात दवाखान्यातनं. मग नंदिनी मनाशी म्हणते की काव्या, मी तुला जीवा पलीकडे जपेल, खरंच मी तुला कधी काही होऊ देणार नाही आणि तुझी प्रेग्नेन्सी सुखरूप होईल असं नंदिनीने मनाशी ठरवलंय बरं का. आणि नंदिनी खरंच बोलून दाखवते, ते करतेच. आता इकडे आशाताईंनी छान पन्ह करून ठेवलेलं असतं. हे पन्ह यांचं एवढं गुलाबी केशरी का झालंय कळत नाहीये मला. रंग टाकला का काय. पन्ह जनरली असं येलोइश होतं ना प्रेक्षकांनो. इकडे काय होतं, आशाताईंनी पन्ह करून ठेवले आणि विचार करत असतात, चला काव्याताई आणि नंदिनीताई आल्या की छान पन्ह पितील आणि त्यांना चांगलं वाटेल. इकडे रम्या मिक्सरमध्ये पपईचा ज्यूस करते बरं का. मिक्सरचा आवाज येऊ नये म्हणून विजयने मोठ्याने गाणे लावलेले असतात आणि विजय नाचत असतो. आशाताईला गाण्याचा आवाज किचनमध्ये येतो. आशाताई विचार करतात, जाऊ द्या येडच आहे हे. म्हणजे काही एवढ्या मोठ्याने आवाज गाण्याचा ऐकल्यावर कोणी हाच विचार करेल ना. विजय आता रम्याला खुणवतो, झालं का ते ज्यूस. मग रम्या म्हणते, हो झालं ज्यूस. आणि तो गाण्याचा आवाज आता बंद करतो लगेच बरं का. रम्याने पटापटा ते ज्यूस एका स्टीलच्या बॉटलमध्ये काढलं बरं का. आणि ती स्टीलची बॉटल आता ती किचनमध्ये घेऊन जाते आणि काय तर त्या कैरीच्या पन्ह्यात ते पपईचं ज्यूस त्या मिक्स करणार आहेत बरं का. रम्याने तो मिक्सर पटकन ठेवून दिला कपाटात. रम्याचा मिक्सर आणि रम्याच्या साडीचा रंग अगदी सारखा आहे बरं का, येल्लो येल्लो म्हणजे असा ऑरेंजी कलर आहे आणि ते पपईचं ज्यूस पण ऑरेंजी आहे. वा वा, सगळं मॅचिंग करायचं ठरवलं यांनी. आता त्या रम्याने ना प्रेक्षकांनो ते चिकट झालेलं भांडं पपईच्या ज्यूसचं तसंच ठेवलं बरं का कपाटात आणि ते मिक्सर सुद्धा लपून ठेवलंय. रम्या आता स्टीलची बॉटल घेऊन जाताना मानिनी तिला बघते बरं का, पण मानिनीला काही एवढं समजत नाही नेमकं हिचं काय चाललं असेल. रम्या पटकन किचनमध्ये जाते आणि त्या पन्ह्याच्या घरामध्ये तिने पपईचा ज्यूस मिक्स केलाय आणि मनाशीच म्हणते, आता येणार मज्जा. नंदिनी, सॉरी ग, तुझ्या बाबतीत मला असं वाईट वागायचं नव्हतं, पण काय करणार, ओल्यासोबत सुक्यासोबत ओलंही जळतं म्हणतात ना, तसं झालंय. आणि तिने ते बाटली तिथेच ठेवली बरं का किचनमध्ये आणि निघून जाते आता रम्या. तेवढ्यात नंदिनी आणि काव्या घरी येतात दवाखान्यातनं. दोघींना खूप गरमत असतं, उकडत असतं. नंदिनी म्हणते, काय ट्रॅफिक होतं आणि किती उकाडा आहे ना बाहेर. अगो, आशा आपल्यासाठी पन्ह करणार होती बघ. मी आवाज देते, हा आशाताई पन्ह झालं का. नंदिनी आवाज देते तेव्हा आशाताई येऊन म्हणतात, हो ताई, पन्ह तयार आहे तुमच्यासाठी स्वयंपाकघरात. मग नंदिनी म्हणते, आशाताई तुम्ही राहू द्या, मी घेते. आशाताईंची जाण्याची वेळ झालेली असते. आशाताई आता निघून जातात पन्ह केलंय असं सांगून. आता नंदिनी म्हणते, मी आणते पन्ह असं म्हणून नंदिनी किचनमध्ये जाते पन्ह आणायला. तेव्हा काव्या हेडफोन दोन्ही कानात घालून गाणे ऐकत असते बरं का. रम्या अशी बघत असते की नेमका तिचा प्लॅन एक्झिक्यूट होतोय की नाही, लपून बघत असते रम्या. काव्याला काही कळलं नाहीये, तिच्या मागे रम्या उभी आहे. नंदिनी इकडे किचनमध्ये जाते आणि ते पन्ह 2 ग्लासमध्ये ओतते बरं का. आता नंदिनीला पण अजून वास आलेला नाहीये बरं का पपईचा. जनरली पपईचा वास पटकन येतो बरं का प्रेक्षकांनो, पण बघा ना किती रंगवलंय पपई पुराण. आजचा हा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करा. आता नंदिनीने काव्याला ते पपईचा ग्लास दिला. काव्या म्हणते, ए ताई, माझ्या खोलीत जाऊया, मस्त एसी लावूया, चिल्ड आपलं पन्ह आणि मस्त चिल्ड एसी, आपण तिथे जाऊन पन्ह पिऊयात. नंदिनी म्हणते, ठीक आहे, तू जा हे ग्लास घेऊन, मी पातेलं फ्रीजमध्ये ठेवून येते. पन्ह्याचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवायसाठी नंदिनी किचनमध्ये जाते बरं का. काव्या इकडे ते दोन्ही ग्लास तिच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि मस्त गारगार एसी लावते आणि खोलीचा दरवाजा लोटून घेते. काव्या आता कानात हेडफोन घालून बसलेली आहे गाणे ऐकायला. नंदिनी बघा आता किचनमध्ये येते आणि बघते तर काय, आता या पातेल्याच्या तळाशी तिला पपईची बी दिसते. नंदिनी पपईची बी बघते आणि वास घेते आता पन्ह्याचा आणि तिच्या लक्षात येतं की पपईचा ज्यूस कोणीतरी या पन्ह्यामध्ये मिक्स केलाय. आणि आता नंदिनी तशीच पळते बरं का.
तिने वासही घेतलाय असा हातावर थेंब घेऊन आणि आता ती तशीच पळते. तिला वाटतं काव्याने तो ज्यूस पिला तर बापरे! नंदिनी पळत पळतच आता काव्याच्या बेडरूममध्ये जाते आणि पटकन तिच्या हातातनं तो ग्लास खेचते. काव्या म्हणते, "अगं ए ताई, ग्लास का खेचलास तू?" काव्याच्या कानात हेडफोन असतात. ती आधी हेडफोन बाजूला करते. नंदिनी आता घाबरून काव्याकडे बघते. तिला असं वाटतं काव्याने पिला तर नसेल ना. काव्या म्हणते, "अगं ताई, तू का पिऊ दिला नाही मला हा पन्ह आणि इकडे." नंदिनी म्हणते, "अगं आणि इकडे काय, याच्यामध्ये पपईचा ज्यूस मिक्स केलाय कुणीतरी." आता काव्याला एकदम खटकतं आणि तिच्या लक्षात येतं की हे उद्योग रम्याचेच असणार. काव्या म्हणते, "ताई, हे सगळं 100% रम्यानेच केलेलं असणार आहे. चल तिला जाब विचारूयात." दोघी बहिणी आता या रम्याला जाब विचारायला जातात बरं का मंडळी, आणि एकच धिंगाणा होतो. आधी गेल्या गेल्या या सगळ्यांना आवाज येतात, "रम्या, वसू आत्या, आई, सगळे बाहेर या." आता मानिनी येते आणि म्हणते, "अगं ए, काय झालं पोरीनो, एवढं का ओरडताय?" वसू आत्या म्हणतात, "काय झालं ग एवढ्यानं ओरडायला?" रम्या पण बाहेर आली आहे, पण साळसूतपणाचा आव घेते बघा, जसं काही काही झालंच नाहीये. नंदिनी तिला डायरेक्ट जाब विचारते, "काय ग रम्या, पपईचा ज्यूस तूच मिक्स केला ना पन्ह्यामध्ये?" रम्या असं दाखवते जणू काही त्या गावचीच नाहीये. "नाही नाही, ज्यूस? मला काय माहिती नाहीये, कसला ज्यूस, कसलं काय?" काव्या म्हणते, "या पन्ह्यामध्ये पपईचा ज्यूस तूच मिक्स केला ना रम्या? आम्हाला माहिती आहे हे सगळं तूच केलंय." लगेच वसू आत्या म्हणतात, "काय? पन्ह्यामध्ये पपईचा ज्यूस?" नंदिनी आणि काव्या दोघी ब्लेम करायला लागतात आता रम्याला. काव्या म्हणते, "आई, हे काम हिचंच आहे, आम्हाला माहिती आहे ना." नंदिनी म्हणते, "हो, हे काम हीच करू शकते रम्या." रम्या लगेच म्हणते, "काहीतरीच काय बोलताय तुम्ही, मी कशाला करेल?" नंदिनी म्हणते, "तू नाही केलंस ना, बघू बरं मग तुझ्या हाताचा वास येतो का? जर तू पपई चिरली असेल तर तुझ्या हाताचा वास नक्की येईल." मानिनी म्हणते, "अगं अगं, हो पोरीनो, तुम्ही एवढं चिडचिड करू नका, अगं शांत राहू आपण आणि हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तुमच्या तब्येतीला बरं नाहीये पोरींनो." नंदिनी आणि काव्या आता रम्याच्या हाताचा वास घेतात बरं का, पपईचा वास येतोय का. पण रम्या तेवढी स्मार्ट आहे, तिने हँडवॉशने हात धुतलेले असावेत. आता लगेच मानिनी म्हणते, "अगं ए बाई, आशा, तू पपई वगैरे याच्यात घातली आहेस का?" आशाताई म्हणते, "नाही हो मानिनी ताई, मी तर कैरीचं पण केलं होतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे." विजय उभा आहे बरं का तिथे न्यायनिवाडा करायला. मांजरीला उंदराची साक्ष म्हणतात ना, काय ते तसं झालंय. नंदिनी म्हणते, "आशाताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, हे काम तुमचं नाहीये, आम्हाला खात्री आहे, हे रम्यानेच केलेलं आहे सगळं." रम्या लगेच म्हणते, "मी कशाला करू, मला काही उद्योग नाही आहेत का दुसरे, मला काय गरज पडली आहे पपई वगैरे तुमच्या पण्यात मिक्स करायची." विजय म्हणतो, "थांबा थांबा जरा, मी आहे ना इथे, मी मी सगळं याचं सोक्ष लावतो. सो मिलॉर्ड, ओ आशाताई, तुम्ही ऐकलं का मिक्सरचा आवाज वगैरे कुठे नाही, म्हणजे पपईचा ज्यूस केला तर मिक्सरचा आवाज आला असता ना." मानिनी म्हणते, "मिक्सरचा आवाज? नाही नाही, मला तर नाही आला." मग विजय मानिनीला विचारतो, "तुम्ही स्वतः पाहिलं का आशाताईंना पन्ह करताना तुमच्या डोळ्याने?" मानिनी म्हणते, "मी आशाला सांगितलं होतं पन्ह करायला, पण मी थांबले नव्हते तिथे." मग विजय म्हणतो, "पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड." विजयने जरा नाटकीय रूपांतरण दिलंय बरं का या सगळ्या प्रकरणाला. आजचा एपिसोड ना तसा स्लो आहे बरं का, पण हे शेवटचे सीन जरा धमाकेदार घेतलेत. आशा म्हणते, "मी आवाज ऐकला ना." विजय म्हणतो, "ओ, कशाचा आवाज ऐकला तुम्ही आशाताई?" मग आशा म्हणते, "गाण्याचा आवाज ऐकला मी." विजय म्हणतो, "अहो, गाण्याचा आणि मिक्सरच्या आवाजामध्ये काही फरक आहे की नाही? आमच्या खोलीत आम्ही गाणे लावले होते, आम्ही एक नवीन लग्न झालेलं कपल आहोत रोमॅन्टिक, आम्ही आमच्या खोलीत डान्स करू किंवा काहीही करू, त्याच्याशी काय?" आशा म्हणते, "नाही, पण मी ऐकला होता आवाज." मानिनीच्या लक्षात येते की विजय मुद्दाम कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतोय. मानिनी म्हणते, "एक मिनिट थांबा जरा विजयराव." आता विजय म्हणतो, "पण मी काय म्हणतोय मानिनी ताई, तुम्ही बघितलं का स्वतः?" आता लगेच आशाला पण तो धारेवर धरतो बरं का विजय आणि म्हणतो, "काही काय आशाताई, तुम्ही पण ना मानिनी ताईंच्या समोर पन्ह करायला हवं होतं." लगेच आता ही वसू आत्या ओरडते आणि म्हणते, "अहो, काहीही बोलते ही आमची आशा, तुम्ही काय विचारताय तिला, दीड दमडीची नौकर ती, तिच्यावर काय विश्वास ठेवायचा." मानिनी म्हणते, "एक मिनिट जरा थांबा. ए रम्या, तू मगाशी स्टीलची बाटली घेऊन किचनमध्ये गेली होती, काय होतं त्या बाटलीमध्ये?" रम्या आता गडबडते आणि घाबरते आणि म्हणते, "बाटली? नाही ग मामी, अगं पाणी होतं ग त्यात, पाणी, दुसरं काही नाही." आता नंदिनी म्हणते, "खरंच पाणी होतं का रम्या, का खोटं बोलतेस तू सगळ्यांना नेहमीप्रमाणे?" रम्या म्हणते, "अगं हो बाई, खरंच पाणी होतं." मग आता घाबरते बरं का रम्या मनातून. मानिनी म्हणते, "रम्या, खरं खरं बोल, जर ती बाटली मला किचनमध्ये सापडली आणि बाटलीला जर पपईचा वास आला तर तुझं थोबाड फोडे ना मी रम्या." मानिनीने डायरेक्ट रम्याला धमकी दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. रम्या आता घाबरते बरं का. विजय रम्याचे हावभाव बघायला लागतो. रम्या आता विजयला खुणवते की माझ्याकडनं ती बाटली फ्रीजमध्ये विसरली आहे
आणि मनातल्या मनातही बोलते, अरे रम्या तू माती खाल्लीस, आता जर ती बॉटल सापडली ना किचनमध्ये तर गेली भाराच्या भावात, असं काहीतरी मनाशी बडबडते बरं का. मानिनी आता बॉटल घ्यायला किचनमध्ये जाते आणि रम्या प्रचंड घाबरते आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आणि तो जो मगाशी मी तुम्हाला सीन जरा शॉर्टमध्ये सांगितला बरं का प्रेक्षकांनो, त्यामुळे आपला एपिसोड रिव्ह्यू आज लहान झालाय. हे असे सीन पाहिले ना बाई मला रडायला पण येतं आणि डोक्याला जाम टेन्शन येतं बरं का प्रेक्षकांनो, म्हणून मी तुम्हाला जरा शॉर्टमध्ये सांगितला. असं कोणाचं वाईट झालेलं बघवत नाही हो. बस दुसरं आता आजचा एपिसोड इथेच संपला. आता पुढच्या भागात आपण बघतोय ती बाटली बहुतेक सापडली नाहीये बरं का यांना, त्यामुळे वसू आत्या चिडते आणि म्हणते या काव्याला ना मी दाखवतेच, असं म्हणून वसू आत्याने स्वतःच्या हातातली डायरेक्ट चप्पल काढली आणि काव्याला मारायला लागली बरं का वसू आत्या. काव्या ती चप्पल धरते आणि म्हणते, काय हो आत्याबाई, पपई जर घरात आली नाही तर पपईची बी तुमच्या चपलेला कशी काय लागली. वसू आत्याला पण टेन्शन येतं, अरे पपईची बी माझ्या चपलेला कशी काय लागली. म्हणजे आता हे सगळं रम्यावरून वसू आत्यावर शेकलं जाते की काय, बघूयात. आता उद्याच्या भागात हा उलगडा होणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळी, थोड्याच वेळात बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर नक्की एन्जॉय करा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.